मित्रांनो, तुमचे जर वय वर्ष 50च्या जवळपास असेल तर तुम्ही हे 5 पदार्थ चुकून पण खाऊ नका। एक वेळ फेकून द्या, पण चुकून पण हे 5 पदार्थ खाऊ नका, अन्यथा तुम्हाला पण हार्ट अटॅक आणि कॅन्सर सारख्या गंभीर आजारांना सामोरे जावं लागू शकतं। त्यामुळे आता जाणून घ्या हे 5 पदार्थ नेमके कोणते आहेत। काल एका मुलाखतीमध्ये आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता हे 5 पदार्थ सांगितले आहेत जे चुकून पण तुम्ही आता इथून पुढे या वयामध्ये खाल्ले नाही पाहिजेत। 2024 या वर्षामध्ये जवळपास 7 ते 8 हजार लोकांना हे 5 पदार्थ खाल्ल्यामुळेच हार्ट अटॅक, कॅन्सर, शुगर आजार झाल्याचे समोर आता आलेले आहे। मित्रांनो, तुम्ही पण हे 5 पदार्थ दररोज तुमच्या आहारामध्ये नेहमी खात असता, परंतु तुम्हाला याबद्दल कोणतीच कल्पना नसते। यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता तुम्हाला सावधानीचा इशारा दिला आहे। जर तुम्हाला पण असे गंभीर स्वरूपाचे आजार जर होऊ नये असे वाटत असेल तर आता तुमच्या आहारातील हे 5 पदार्थ खाणे तुम्ही टाळायचे आहे। मग मित्रांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालाच असेल की कोणते आहेत ते 5 पदार्थ ज्यांचे सेवन अजिबात आम्हाला करायचं नाही। मित्रांनो, यामधील 2 ते 3 पदार्थ इतके विषारी आहेत की ज्यामुळे अनेक लोकांचा 1 ते 2 महिन्यामध्येच मृत्यू झाल्याचा आता समोर या ठिकाणी आलेला आहे। मित्रांनो, तुम्हाला काहीच माहिती नसतं, तुम्ही कोणत्याही डॉक्टरांना विचारत पण नाही आणि तुमच्या आहारामध्ये हे 5 पदार्थ तुम्ही दररोज खात असता, परंतु डॉक्टरांनी आता यामुळे गंभीर असे आजार म्हणजेच हार्ट अटॅक आणि कॅन्सर आजार अशा गंभीर स्वरूपाचे आजार होऊ शकतात असं सांगितलंय। त्यामुळे तुम्ही आता सावधान व्हायचं आहे व हे 5 पदार्थ खाणे पूर्णपणे टाळायचं आहे। मित्रांनो, आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता स्पष्टपणे सांगितलं की एक वेळ हे पदार्थ तुम्ही फेकून द्या, पण या पदार्थांना हात सुद्धा लावू नका, कारण हे पदार्थ इतके विषारी आहेत की ज्याचा आपण कधी विचार सुद्धा केला नाही। त्यामुळे हे पदार्थ तुम्ही इथून पुढे कधी सुद्धा खायचे नाहीत। तुमचे जर वय वर्ष 50च्या आसपास असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पुढील 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। मित्रांनो, वाढत्या वयानुसार आपल्या शरीराचे कार्य करण्याची क्षमताही कमी होत जाते। जेव्हा आपले वय कमी असते तेव्हा आपण कोणत्याही प्रकारचे पदार्थ खाल्ले तरी आपल्याला ते सहजपणे पचत असतात। मात्र जसजसे वय आपलं 50 वर्षाच्या पुढे जाते तसतसे आपले शरीर आपण खाल्लेल्या कोणत्याही पदार्थाला सहजपणे पचन करत नाही आणि याच वयापासून पुढे आपल्याला गंभीर स्वरूपाचे आजार निर्माण होण्यास सुरुवात होते। आपल्या आहारामध्ये आपण विविध प्रकारचे पोषक पदार्थ सेवन करत असतो, मात्र असे काही पदार्थ असतात जे वयाच्या 50 नंतर आपण खाल्ल्यास आपल्या शरीराला त्या ठिकाणी विविध अशा गंभीर रोगांचा सामना इथून पुढे करावा लागू शकतो। या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी महत्त्वाचे 5 पदार्थ सांगणार आहे जे वयाच्या 50 नंतर आपण खाणे टाळायला पाहिजे। हे असे पदार्थ आहेत की जे तुम्ही खाल्ले तर तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात। डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की हे जे पदार्थ आहेत तर ते तुमच्या आहारातीलच पदार्थ आहेत, परंतु याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नसतं मित्रांनो। त्यामुळे तुम्ही रोज हे पदार्थ दररोज जेवणामध्ये खाऊ लागला आहे, परंतु तुम्हाला याबद्दलची कोणतीही मित्रांनो कल्पना नाही आहे की पुढे जाऊन या पदार्थामुळे तुमचे आतडे सडू लागते, आतडे खराब होते, पोटामध्ये कॅन्सरची या ठिकाणी गाठ बनते। यामुळेच गंभीर असे आजार पुढे जाऊन मित्रांनो तुम्हाला होऊ शकतात। मित्रांनो, कमी वयामध्ये हे जे पदार्थ आहेत तर ते तुम्ही खात असता, तर कमी वय असल्यामुळे तर ते व्यवस्थित तुम्हाला पचतात, परंतु ज्यावेळी आपली 50 पार होते त्यावेळी या पदार्थांचं पचन व्यवस्थित त्या ठिकाणी मित्रांनो अजिबात होत नाही आणि हे पदार्थ तुमच्या पोटामध्ये तसेच राहतात आणि त्यामुळेच गंभीर अशा आता आजारांचं होत असल्याचं डॉक्टरांनी आता सांगितलंय। मग मित्रांनो, तुमच्या मनामध्ये नक्कीच या ठिकाणी आता प्रश्न निर्माण झाला असेल की कोणते असणार आहेत ते 5 पदार्थ। तर मित्रांनो, आता लगेच तुम्हाला हे 5 पदार्थ सांगतो। बघा मित्रांनो, 2024 जे आता नुकतंच सरलेलं वर्ष आहे तर यामध्ये बऱ्याच लोकांचा यामध्ये हे पदार्थ खाल्ल्याने मृत्यू झाल्याचं देखील आता समोर आलेलं आहे। याचं कारण म्हणजे वयाच्या 50 नंतर हे पदार्थ जर तुम्ही खाल्ले तर तुमचे शरीर या पदार्थांना व्यवस्थित पचवू शकत नाही, कारण हे जे पदार्थ आहेत तर ते पचवण्यासाठी खूप हार्ड असतात।
तर त्यामुळे या पदार्थामुळे आपल्याला गंभीर स्वरूपाचे आजार होत असल्याचं डॉक्टरांनी आता सांगितलंय। तर मित्रांनो, आता जे तुम्हाला या ठिकाणी 5 पदार्थ सांगणार आहे त्यामधील पहिले 3 पदार्थ जास्त विषारी नाहीत, परंतु शेवटचे 4 नंबरचा आणि 5 नंबर जे पदार्थ आहेत तर ते मित्रांनो विषापेक्षा जास्त विषारी आहेत, जे तुम्ही दररोज खात आहात। त्यामुळे मित्रांनो, शेवटचे 4 नंबरचे आणि 5 नंबरचे जे पदार्थ तुम्हाला या ठिकाणी आता सांगणार आहे तर त्याचे सेवन तुम्ही अजिबात या ठिकाणी करायचं नाही। त्यामुळे ओळीने आता तुम्हाला या ठिकाणी 5 पदार्थ तुम्हाला सांगायला सुरुवात करत आहे, जे 50 नंतर तुम्ही अजिबात त्याला खायचं नाही। डॉक्टरांनी सांगितलं की एक वेळ हे पदार्थ फेकून द्या, पण अजिबात याचे सेवन करू नका। यामधील बघा आता पहिला जो पदार्थ आहे तर तो मित्रांनो आपल्या बेकरीमधील मिळणारा पदार्थ आहे। बघा मित्रांनो, बेकरीमध्ये मिळणारा पहिला पदार्थ आहे तो म्हणजे मित्रांनो मैद्याचा ब्रेड। तर बघा मित्रांनो, मैद्याचा ब्रेड बेकरीमध्ये मिळतो। तसेच मैद्याचे बनवलेले इतर पदार्थ जसे की समोसा असेल, कचोरी असेल, अशा प्रकारचे पदार्थ मित्रांनो जे पदार्थ आहेत तर ते मैद्यापासून बनवलेले असतात। आणि मित्रांनो, मैदा कसा बनतो तुम्ही याबद्दल विचार केलाय का? मैदा नेमका कसा बनतो बघा। तर बघा मित्रांनो, मैदा हा असा तयार होत असतो की आपलं जे गव्हाचं पीठ असतं तर त्या गव्हाच्या पिठामध्ये 99% कॅलरीज असतात। तर या गव्हाच्या पिठामधून जवळपास 98% कॅलरीज पूर्णपणे काढून घेतले जातात आणि उरलेला 1% कॅलरीजचा जो असतो तर तेवढीच कॅलरीज या मैद्यामध्ये ठेवलेली असते। आणि महत्त्वाचं म्हणजे हा मैदा अशा प्रकारे तयार केला जातो। तर मित्रांनो बघा, आता या मैद्याचा कलर हा थोडासा काळपट असतो मित्रांनो, परंतु बाजारामध्ये जो मैदा तुम्हाला आपल्याला दिसतो तर तो पूर्णपणे चकाकणारा व्हाईट कलरचा दिसतो, म्हणजे पांढऱ्या कलरचा मैदा जो दिसतो। तर याची महत्त्वाची कारण म्हणजे मित्रांनो, त्या मैद्याला एकदम चकाकणारा पांढरा कलर येण्यासाठी व ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्याच्यावर एक विशिष्ट प्रकारचे केमिकल मारलं जातं। आणि त्यामुळेच मित्रांनो हे केमिकल आपल्या ज्यावेळी पोटामध्ये जातं त्यावेळी आपल्याला गंभीर स्वरूपाचे आजार या ठिकाणी मित्रांनो होण्यास सुरुवात होते। त्यामुळे मैद्यापासून बनलेले जसे की समोसा असेल, कचोरी असतील, मैद्यापासून बनलेले ब्रेड असतील, जो आपण चहामध्ये बुडवून दररोज सकाळ संध्याकाळी हा ओला ब्रेड आपण संध्याकाळी खात असतो तर तो ओला असलेला ब्रेड जो असतो तर तो मैद्याचा असतो। असे पदार्थ तुमच्या शरीरासाठी घातक असतात आणि वयाच्या 50 नंतर हे पदार्थ तुम्ही अजिबात खाऊ नये, कारण हे पचण्यास मित्रांनो जड असतात। तुम्हाला लवकर हे पदार्थ पचत नाहीत मित्रांनो। तर बघा, त्यामुळे मैद्याचे पदार्थ तुम्ही खायचे नाहीत। मित्रांनो, तुम्हाला एक पदार्थ सांगितलं बघा या ठिकाणी मित्रांनो, तुम्हाला एक पदार्थ आता सांगितलाय, पुढे अजून मित्रांनो 4 पदार्थ सांगणार आहे। त्यामधील 4 नंबरचा आणि 5 नंबरचा जो पदार्थ आहे तर तो अतिशय विषारी आहे मित्रांनो। तो पदार्थ तुम्ही एक वेळ फेकून द्या, पण अजिबात तुमच्या पोटामध्ये घालू नका, खाऊ नका। तर तो 4 नंबरचा 5 नंबरचा पदार्थ कोणता आहे नक्की बघायचा आहे। तर तो कोणता आहे नक्की बघायचा आहे मित्रांनो। तर आता पहिला पदार्थ तुम्हाला या ठिकाणी सांगितलाय, तर त्यानंतर आता दुसरा पदार्थ तुम्हाला या ठिकाणी सांगतो बघा। दुसरा पदार्थ म्हणजे मित्रांनो साखर। तुमचे वय 50 वर्ष असेल तर तुम्ही साखर जास्त प्रमाणात खात असाल किंवा साखरेपासून बनवलेले गोड प्रमाणात जे पदार्थ असतात तर ते खात असाल तर तुमच्या शरीरासाठी ते घातकच असतं। कोणत्याही वयामध्ये जास्त प्रमाणात साखर खाणं आपल्या शरीरासाठी नेहमी घातकच असतं। तुमचे वय वर्ष 50 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त किंवा 50च्या आसपास असेल तेव्हा तुम्ही पूर्णपणे साखर खाणं टाळलं पाहिजे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पूर्णपणे साखर तर बंद का करावं म्हणताय? तर बघा मित्रांनो, तुम्हाला माहित आहे बाजारातले अनेक खाद्यपदार्थ साखरेपासून बनलेले असतात। त्यांच्यामध्ये थोड्या प्रमाणात का होईना साखरेचे प्रमाण हे मित्रांनो असतेच। तुम्हाला अनेक पदार्थ माहीत आहेत जे साखरेपासून बनलेले असतात। केक असतील, बिस्किट असतील, त्या ठिकाणी बघा चॉकलेट असतील किंवा कोल्ड ड्रिंक्स असेल, असे पदार्थ आपण या ठिकाणी आवडीने मित्रांनो खात असतो। याची चव आपल्याला खूप छान लागते, मात्र आपल्या शरीरासाठी हे पदार्थ मित्रांनो घातक ठरू शकतात। या व्यतिरिक्त पॅकबंद बॉटलमध्ये असणारे गोड फळांचे रस जसे की तुम्हाला स्प्राइट माहित आहे, माझा माहित आहे, फ्रीजमध्ये जो ठेवलेला असतो थंडगार तर तो स्प्राइट माझा जे फ्रीजमध्ये पॅक केलेले असतात। परंतु मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का कधीही बघा पॅक केलेले जे असतात तर ते बघा एक्सपायर डेट मित्रांनो त्यावरती तुम्ही कधी पाहिलाय का? तर मित्रांनो, तुम्ही कधीच एक्सपायर डेट पाहत नाही। तुम्ही ती बॉटल घेता आणि डायरेक्ट तोंडाला लावता।
परंतु मित्रांनो त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचे केमिकल घातलेलं असतं। आता तुम्ही म्हणाल की केमिकल त्यामध्ये का घातलेलं असतं, तर मित्रांनो याचे कारण म्हणजे जे माझा, स्प्राइट जे कोल्ड ड्रिंक्स असतात तर ते पॅकबंद बाटलीत रसात असतात, तर ते 4-5 महिने टिकावेत व्यवस्थित, म्हणून त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं केमिकल घातलं जातं। त्यामुळे मित्रांनो पॅकबंद असलेले पेय म्हणजेच माझा कोल्ड ड्रिंक्स या ठिकाणी अजिबात तुम्ही प्यायचं नाही असं सांगितलंय, कारण यामध्ये केमिकल तर असतंच पण यामध्ये विशिष्ट प्रकारची साखर देखील या मित्रांनो असते, त्यामुळे तुमच्या आरोग्यासाठी हे हानिकारक असतं। तसेच बेकरीमध्ये असणारे वेगवेगळे गोड पदार्थ आणि वेगवेगळ्या पॅकबंद मध्ये असलेले चिप्स असतील त्यांच्यामध्ये देखील थोड्या प्रमाणात साखर त्या ठिकाणी असतेच। तरुण असताना हे सगळे पदार्थ मित्रांनो खाल्ल्यानंतर तुमच्या शरीरावर जास्त काही विपरीत परिणाम होत नाही, कारण तरुण वयामध्ये आपले शरीर मजबूत असते, रक्त आपलं एकदम सळसळीत असतं, आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली असते, त्यामुळे पचनशक्ती देखील या ठिकाणी चांगली असते, त्यामुळे आपल्या आरोग्यावर जास्त काही विपरीत परिणाम तरुण वयामध्ये होत नाही। पण जेव्हा आपलं वय वर्ष या ठिकाणी आता 50 वर्षाच्या जवळपास आसपास किंवा 50 वर्षापेक्षा जास्त होते तेव्हा त्या ठिकाणी मित्रांनो आपल्या शरीरातील मेटाबॉलिझम एकदम या मित्रांनो कमी होत असतं। तसेच पचनशक्ती देखील मित्रांनो या ठिकाणी आता एकदम कमी होत असते, रोगप्रतिकारशक्ती कमी होते, तसेच आपलं शरीर कमजोर होतं। म्हणून या वयामध्ये तुम्ही साखरेचे पदार्थ, साखर जर तुम्ही खात असाल तर तुमचे वजन जास्त वाढू शकते, लठ्ठपणा तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो येऊ शकतो। त्याचबरोबर टाईप 2 टाईप बघा प्रकारचा मधुमेह जो असतो तर तो वाढू शकतो। वैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार वाढत्या वयामध्ये जास्त प्रमाणामध्ये साखरेचे जर तुम्ही सेवन केल्यामुळे जर जास्त साखरेचे सेवन तुम्ही या 50 वयामध्ये जर करत असाल तर हृदयाचे आजार तुम्हाला होऊ शकतात। त्यासाठी तुमच्या आहारामध्ये साखरेचे सेवन पूर्णपणे बंद करा असं डॉक्टरांनी आता स्पष्टपणे सांगितलं आहे। तर बघा मित्रांनो तुम्हाला शेवटचे 4 नंबरचे आणि 5 नंबरचे पदार्थ सांगणार आहे, तर ते तुमच्यासाठी विषच आहे जे तुम्ही अजिबात सेवन केलं नाही पाहिजे। त्यासाठी पुढील 2 मिनिटे व्हिडिओ लक्ष देऊन बघा। आता तुम्हाला तिसरा पदार्थ सांगत आहे, तर तिसरा पदार्थ आहे मीठ, तो म्हणजे अतिशय महत्त्वाचा मित्रांनो मिठामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते, लक्षात ठेवा, कारण मीठ हे सोडियम पासूनच बनलेले असते। म्हणून विशेषतः वाढत्या वयामध्ये म्हणजेच तुमचं वय वर्ष 50च्या आसपास असेल तर यामध्ये सोडियम हा शरीरासाठी घातक असतो, त्यामुळे विविध प्रकारच्या गंभीर समस्या आपल्याला यामुळे शरीरामध्ये निर्माण होऊ शकतात। त्यामुळे 50च्या समोर तुमच्या आहारामध्ये मिठाचे प्रमाण जास्त असेल, बघा 50च्या वयामध्ये तुम्ही असाल आणि मिठाचे प्रमाण एखाद्या पदार्थामध्ये जास्त असेल किंवा मिठामध्ये बनवलेले पदार्थ असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात खात असाल की बघा यामध्ये जर खात असाल तर तुम्हाला सावधान व्हायचं आहे। जसे की मित्रांनो स्नॅक्स असतील, सॉल्टचे असतील, चिप्स असतील, नमकीन पदार्थ असेल, फास्ट फूड असेल जसे की पिझ्झा असेल, बर्गर असेल, सँडविच, या पदार्थामुळे तुमच्या शरीरात सोडियमचे प्रमाण वाढते। जेव्हा तुमच्या शरीरामध्ये सोडियमचे प्रमाण त्या ठिकाणी जर वाढलं असे पदार्थ खाल्ल्यामुळे तेव्हा तुमचा रक्तदाब वाढतो, कारण सोडियम हा घटक रक्तदाब वाढवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो। यामुळे हृदयाचे गंभीर असे आजार होण्याची दाट शक्यता असते। माणसाचे वय जसजसे मित्रांनो वाढत जाते तसे हृदय आणि किडनीच्या कार्य करण्याची क्षमता कमी होत जाते। जास्त प्रमाणात मिठाचे सेवन केल्यामुळे किडनीमध्ये मूतखडा होण्याची देखील शक्यता जास्त असते। ज्यांना अगोदरपासून रक्तदाबाचा त्रास किंवा हृदयाचे आजार आहेत अशा लोकांनी त्यांच्या आहारामध्ये मित्रांनो मिठाचे प्रमाण कमी केले पाहिजे। अमेरिकन लोकांसाठी आहारविषयक मार्गदर्शक तत्वानुसार एक निरोगी व्यक्तींनी दररोज 2300 मिलीग्रॅम मिठापेक्षा जास्त मीठ सेवन करू नये, म्हणजे दिवसामध्ये सरासरी 1 चमचापेक्षा जास्त मीठ तुम्ही आहारामध्ये घेऊ नये। म्हणजे तुम्ही भाजीमध्ये टाकून खाल्लेले मीठ किंवा मिठापासून बनलेले पदार्थामध्ये असलेले मीठ हे सगळे मिळून 1 चमचा मीठ होय मित्रांनो। मात्र ज्यांचे वय वर्ष 50 वर्षापेक्षा जास्त आहे किंवा 50 वर्षाच्या आसपास आहे अशा लोकांना त्यांनी आपल्या आहारामध्ये मिठाचे प्रमाण नेहमीच कमी ठेवले पाहिजे। तसेच मिठापासून बनलेले पदार्थ नेहमी तुम्ही टाळायला शिकलं पाहिजे असं स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलंय। मित्रांनो चौथा पदार्थ आता जास्त तळलेले पदार्थ। आपण हॉटेलमध्ये किंवा बाजारामध्ये फ्रेंच फ्राईज, तळलेले चिकन, बटाटा, चिप्स, कॉर्न, चिप्स असे तळलेले पदार्थ खात असतो। ते पदार्थ एकाच तेलामध्ये अनेक वेळा तळलेले असतात मित्रांनो। त्याच तेलात पुन्हा पुन्हा गरम केलेले पदार्थ असतात।
तळण्याच्या प्रक्रिये यामुळे तेलामधील फॅट किंवा चरबीची रासायनिक रचना बदलून जाते आणि त्यामुळे शरीराला ते तोडणे कठीण होते, ज्यामुळे आरोग्यावर तुमच्या नकारात्मक परिणाम होतात. एका अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की प्रत्येक वेळी तळण्यासाठी एकाच तेलाचा पुन्हा पुन्हा वापर केल्यामुळे तळलेल्या पदार्थांमधील ट्रान्स फॅटचे प्रमाण या ठिकाणी वाढते. ट्रान्स फॅटमुळे आपल्या आरोग्याशी आणि हृदयाशी संबंधित रोग होऊ शकतात. कर्करोग, मधुमेह आणि लठ्ठपणा असे अनेक आजारांचा तसेच रोगांचा धोका तुम्हाला निर्माण होण्याची शक्यता असते. तळलेल्या पदार्थांमध्ये संतृप्त आणि ट्रान्स फॅट्स जास्त प्रमाणात असतात, जे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवतात. तुमच्या धमन्यांच्या ज्या भिंती असतात तर त्या ठिकाणी मित्रांनो नुकसान करतात. तुमच्या रक्तवाहिन्यामधील हे खराब झालेलं भाग जे असतं तर ते कालांतराने प्ले रोग तयार करतात, ज्यामुळे धमनी तुमच्या अरुंद होते आणि रक्त पंप करणे कठीण होते. जेव्हा तुमच्या धमन्यामध्ये अडथळा निर्माण होतो तेव्हा हृदयाच्या स्नायूंना पुरेशा प्रमाणात रक्त त्या ठिकाणी मिळत नाही. तर मित्रांनो, आता यामुळे तुम्हाला लक्षात आलं असेल की 4 नंबरचा पदार्थ खायचं का नाही. तर आता 5वा नंबरचा पदार्थ आहे तो म्हणजे मित्रांनो, सर्वांनी बघा 5वा नंबरचा पदार्थ तो म्हणजे दह्यासोबत तुम्ही घरातील लोणचं खाऊ नये. सगळ्यात महत्त्वाचं आहे, दह्यासोबत तुम्ही लोणचं खाऊ नये. याचं कारण म्हणजे मित्रांनो, तुमचं वय वर्ष 50 वर्षाच्या आसपास असेल. या वयामध्ये लोणचं आणि दही तुम्ही जर एकत्र खाल्लं तर तुमच्या पोटामध्ये लगेच दुखू लागतं, कारण या विरुद्ध आहारातील गोष्टी आहेत. लोणचं आणि दही जर तुम्ही एकत्र खात असाल तर ते पहिल्यांदा लगेचच या ठिकाणी टाळायचं आहे असं डॉक्टरांनी सांगितलंय. तर मित्रांनो, आम्ही 5 पदार्थ तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, जे तुम्ही वयाच्या 50 नंतर जास्त करून अजिबात खाण्याचा प्रयत्न करू नका. जे पदार्थ तुम्हाला पचण्यासाठी खूप जड असतात, पचत नसतात, त्यामुळे गंभीर असे आजार तुम्हाला होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या शरीराची काळजी या ठिकाणी नक्की घ्यायची आहे व हे पदार्थ तुम्ही टाळायचे आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.